नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 14 जुलै मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक योजना जाहीर केली आहे। राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केली। यंदा जर राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविक एकत्र आले तर त्यांना थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी स्वतंत्र विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत सोयीची आणि आनंददायी ठरणार आहे। आधी विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी गावातील भाविकांना पाठीवर गाठोडे घेऊन सुरुवातीला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या मुख्य बस स्थानकांवर यावे लागायचे। तिथे गर्दीत उभे राहून पंढरपूरची बस पकडावी लागायची। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे खूप हाल व्हायचे। पण आता सरकारने हा त्रास पूर्णपणे संपवला आहे। या नव्या योजनेनुसार जर तुमच्या गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून किमान 40 भाविक एकत्र आले तर एसटी महामंडळ थेट तुमच्या गावातच विशेष बस पाठवणार आहे। म्हणजेच वारकऱ्यांना आता त्यांच्या घराबाहेरून थेट पंढरपूरसाठी लालपरी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ आणि दगदग दोन्हीही वाचेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र सरकारने भाविकांना भेट दिली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 5500 विशेष बस चालविण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पंढरपूरला वारीसाठी जाणारे भक्त तसेच इतर प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरळीत होणार आहे। परिवहन मंत्री आणि एसटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आषाढी यात्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी प्रताप सरनाईक यांनी राज्यभर 5500 विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे। या एसटी बस प्रवासात महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% भाडे सवलतीचे आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे। तसेच भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित सुरळीत होण्यासाठी पंढरपूर आणि आजूबाजूच्या परिसरात विशेष बस थांबे, अतिरिक्त सुविधा व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात। मात्र जून महिना ओलांडून गेला तरी अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। आता याबाबत पैसे मिळण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे। प्राथमिक अहवालानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठविण्यासाठी निधीचे वितरण केले जाऊ शकते। त्यानंतर 17 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळू शकतात। सरकारने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। 17 जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात, अशीही चर्चा आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबद्दल महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत। या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे।
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी एकत्र आले असून येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी पंढरपूर येथील ऐतिहासिक वाखरी मैदान येथे सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे। या सभेनंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर पंढरपूर अशी हजारो शेतकऱ्यांची भव्य सद्बुद्धी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी पंढरपुरात विठ्ठलचरणी एकत्र येत आहेत। शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सद्बुद्धी यात्रेच्या माध्यमातून शेतकरी विठुरायाकडे करणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत महायुती सरकारने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अमरावती, गडचिरोली आणि वाशिम येथे प्रस्तावित असलेल्या 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संबंधित रुग्णालय प्रकल्पांच्या सुधारित बांधकाम खर्चाला मंजुरी दिली आहे। या 4 प्रकल्पांसाठीचा अर्थसंकल्प पूर्वी मंजूर झालेल्या 1618.64 कोटींवरून वाढून 1907.88 कोटी करण्यात आला आहे। सुधारित मंजुरीनंतर प्रत्येक प्रकल्पावर 476.97 कोटी खर्च केले जातील। या 4 कॅम्पसमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय महाविद्यालये, वसतिगृहे आणि निवासी इमारतींचा समावेश असेल। एकूण 1720 खाटांचे एक अत्याधुनिक रुग्णालयही जोडले जाईल। वैद्यकीय शिक्षण आणि औषध निर्माण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार या 4 प्रकल्पांतर्गत प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेली वैद्यकीय महाविद्यालये, प्रत्येकी 430 खाटांची अत्याधुनिक रुग्णालये, मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारती बांधण्यात येतील। हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्याला MBBSच्या 400 नवीन जागा उपलब्ध होतील। वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होईल आणि संबंधित भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खर्चासंदर्भात कॅगने ताशेरे ओढल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती। दरम्यान या योजनेतील 92 लाख महिला अपात्र ठरल्या। याबाबत माहिती देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवणाऱ्या पुरुषांकडून रक्कम परत घेतली जाईल असे संकेत दिले आहेत। तसेच ज्या महिलांनी EKYC केल्यानंतरही योजनेचा हप्ता बंद झाला होता अशा महिलांच्या अर्जांचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आले आहे। तर ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज भरला होता मात्र त्यांना एकाही योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना किमान एका तरी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। यामुळे EKYC करूनही अर्ज केलेल्या तसेच 2 अर्ज दाखल करूनही पैसे न मिळालेल्या महिलांना दिलासा मिळणार आहे। तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।